नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आर टी ॲडमिशनचा फॉर्म कसा भरायचा याबद्दलचा डेमो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही स्क्रीनवरती इथे पाहू शकता, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत जे आहे ते मार्गदर्शक पत्रिका म्हणजेच युजर मॅन्युअल जे आहे ते आता प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, काय चुका होतात त्या चुका टाळायच्या, ते संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत पाहायला भेटणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक ज्या पत्रिका आहेत म्हणजेच युजर मॅन्युअल आहे ते तुमच्यासमोर मी सादर करत आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फॉर्म जे भरायचे ते त्यासाठी वेबसाईट आहे student.maharashtra.gov.in. या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर ही वेबसाईट ओपन केल्यानंतर कशा प्रकारे दिसेल, तर तुम्हाला वेबसाईट जे आहे ते अशा प्रकारे दिसणार आहे. इथे आल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन. ठीक आहे, असा एक ऑप्शन दिसेल आपल्याला. यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर पुढची विंडो आपल्यासमोर ओपन झालेली दिसेल. ती विंडो असणार आहे न्यू रजिस्ट्रेशन फॉर्मची. इथे पाहू शकता तुम्ही सर्कलमध्ये न्यू रजिस्ट्रेशन. तर इथे तुम्हाला नोंदणी करायची आहे. विद्यार्थ्याची नोंदणी करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक कराल. त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिलं जे आहे ते जिल्हा निवडायला विचारेल. त्यानंतर लास्ट नेममध्ये तुमचं आडनाव येईल. फर्स्ट नेममध्ये विद्यार्थ्याचं नाव येईल. मिडल नेममध्ये विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने ही तुम्हाला सगळी माहिती जी आहे ती भरून घ्यायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला चाइल्ड डिसेबिलिटीचा ऑप्शन आहे. मुलगा किंवा मुलगी अपंग असेल तर येसवरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नोवर क्लिक करायचं आहे. डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपल्याला कॅलेंडर ओपन होईल, तर तिथून आपल्याला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. कशा प्रकारे दिसणार आहे ते पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. त्यानंतर हा कॅप्चा कोड जो आहे तो या बॉक्समध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि तुमचा 10 अंकीचा एक मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. एवढं सगळं टाकल्यानंतर पुढचा पेज जे आहे ते देखील तुम्हाला सांगतो. त्यापूर्वी तुम्ही इथे एकदा वाचून घ्या. एकदा नोंदवलेली जन्मतारीख तुम्हाला पुन्हा बदलता येणार नाही, त्यामुळे इथे जन्मतारीख सिलेक्ट करताना व्यवस्थित सिलेक्ट करायची आहे. आणि एकाच बालकाचा एकापेक्षा जास्त फॉर्म जे आहेत ते तुम्हाला भरायचे नाही आहेत. असे जर झाले तर तुम्हाला तो ॲप्लिकेशन जे आहे तो विचारात घेतला जात नाही. आणि फॉर्म भरताना जर काही चुकीचं इन्फॉर्मेशन भरली गेली असेल तर तो डिलीट करून तुम्ही परत नवीन अर्ज भरू शकता. आणि जे काही दिव्यांग बालकसाठी तुम्ही अर्ज करत आहात त्यांनी चाइल्ड डिसेबिलिटी या बटनवर क्लिक करायचं आहे. हे बघा, इथे चाइल्ड डिसेबिलिटी आहे आणि दिव्यांग असाल तर तुम्हाला हे इथे येसवरती क्लिक करावं लागणार आहे. तसेच महत्त्वाचं म्हटलं तर विद्यार्थ्याचं नाव, जन्मतारीख, सर्व जी माहिती आहे, तुमचा जिल्हा असेल, ईमेल आय डी असेल, मोबाईल नंबर असेल, सगळं जे आहे ते अचूक तुम्हाला इथे भरायचं आहे. त्यानंतर बघा, पुढचं पेज आपल्यासमोर असं ओपन होणार आहे. तर तसं तुम्हाला मी सांगितलं होतं की जिल्हा ओपन करण्यासाठी इथे तुम्हाला एक ड्रॉपडाऊन ॲरो दिसेल. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सर्व जिल्ह्यांची नावे दिसतील. यापैकी तुमचा जो जिल्हा असेल तो इथून तुम्ही असे सिलेक्ट करणार आहे. आणि नाव जे आहे ते अशा पद्धतीने आडनाव पहिल्यांदा, त्यानंतर मुलाचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव, या पद्धतीने तुम्हाला भरायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर असं डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे सिलेक्ट करायला विचारेल. कॅप्चा कोड टाकायला विचारेल. कॅप्चा कोड टाका. तुमचा मोबाईल नंबर टाका. आणि त्यानंतर आपल्यासमोर पुढचं जे आहे ते पेज अशा प्रकारे ओपन झालेलं दिसेल. आणि काही काहींना असं माहिती नाही की डेट ऑफ बर्थ कशी सिलेक्ट करायची, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक असा ऑप्शन दिलेला असेल. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथून सगळ्यात पहिल्यांदा जन्माचं साल निवडायचं आहे. त्यानंतर महिना निवडायचा आहे आणि ती काही जे काही तुमची जन्मतारीख असेल ती जन्मतारीख असे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर ही इथे जन्मतारीख अशी आलेली दिसेल. ठीक आहे. सर्व माहिती जी आहे ती अचूक भरून घ्यायची आहे. सर्व माहिती भरल्यानंतर आपल्यासमोर पुढचं पेज आहे ते ओपन झालेलं दिसेल. आता यामध्ये सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनचं जे एक युजर नेम आहे ते तुमच्या मोबाईलवरती पाठवण्यात येणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारचा एक SMS तुमच्या फोनवरती आलेला असेल. यामध्ये तुमचा हा असा युजर नेम असेल आणि एक असा पासवर्ड आलेला असेल. ठीक आहे. हा पासवर्ड तुम्हाला पासवर्ड आणि युजर नेम जे आहे ते स्क्रीनवरती देखील या पद्धतीने इथे दाखवलेलं असेल. तर हे तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आता आपल्याला फॉर्म भरण्यासाठी परत एकदा या होम पेजवरती यायचं आहे. होम पेजवरती आल्यानंतर आपल्याला इथे युजर नेम आणि पासवर्ड आणि हा जो कॅप्चा आहे तो इथे टाकून लॉग इन या बटनवरती एकदा क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर
पुढची विंडो जी आहे ती ओपन झालेली दिसेल. सगळ्यात पहिली पॉपअप येईल आपल्याला की ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर तुमचा ओल्ड पासवर्डमध्ये जो तुमच्या मोबाईलवरती एस एम एसमध्ये जो आलेला पासवर्ड आहे तो इथे ओल्ड पासवर्डमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला एक नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि न्यू पासवर्डमध्ये जो इथे आपण टाकणार आहे पासवर्ड तोच इथे आपल्याला परत एकदा टाकायचा आहे. यामध्ये तुम्ही तुमचे नाव @123 अशा पद्धतीने पासवर्ड तुम्ही सेट करू शकता. त्यानंतर इथे सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा एक पॉपअप आलेला दिसेल, पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली. त्यानंतर या ओके बटनवरती एकदा क्लिक करायचं आहे. एवढं केल्यानंतर तुमचा पासवर्ड जे आहे तो इथे चेंज झालेला तुम्हाला SMS येईल. त्यानंतर आपल्याला परत होम पेजवरती यायचं आहे. होमला क्लिक केल्यानंतर परत आपल्याला इथे लॉग इनचा ऑप्शन दिसेल. युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून तुम्हाला या लॉग इन बटनवरती अजून एकदा क्लिक करायचं आहे. एवढं केल्यानंतर आपल्यासमोर आता मुख्य फॉर्म जो आहे तो ओपन झालेला दिसेल. यामध्ये सगळ्यात पहिलं चाइल्ड म्हणजेच विद्यार्थ्याची माहिती असेल, त्यानंतर ॲप्लिकेशन, त्यानंतर स्कूल सिलेक्शन, समरी आणि त्यानंतर तुमचं लॉटरीमध्ये नंबर लागल्यावर ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करण्याचा ऑप्शन. तर असे सर्व ऑप्शन आपल्याला बघायला मिळतील आणि लॉग आऊट आणि त्यानंतर इथे एक आहे आपल्याला डिलीट ॲप्लिकेशन फॉर्म. तर हे सर्व ऑप्शन आपल्याला बघायला मिळतील. जर तुम्ही फॉर्म भरताना फॉर्म चुकला असेल तर फॉर्म सबमिट करण्या अगोदर तुम्हाला डिलीट करण्यासाठी इथे ऑप्शन दिलेला असेल, त्यावरती क्लिक करून फॉर्म डिलीट करा जर चूक झाली असेल तर, आणि परत नवीन तुम्ही फॉर्म भरू शकता. पण लक्षात ठेवा, एकदा फॉर्म सबमिट केला त्यानंतर तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण जेव्हा रजिस्टर करत होतो त्यावेळेस आपण इथे आडनाव टाकलं होतं, मुलाचं नाव टाकलं होतं, वडिलांचं नाव टाकलं होतं, ती माहिती सेम इथे आलेली दिसेल. त्याचप्रमाणे मराठीमध्ये देखील ते आपलं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम आलेलं दिसेल. त्यानंतर तुम्हाला मदर नेम विचारेल तर इथे लास्ट नेम टाकलेलं आहे, त्यानंतर मदर नेम टाकलेलं आहे आणि मिडल नेम जे आहे ते इथे टाकलेलं आहे. सेम तीच प्रोसेस मराठीमध्ये देखील इथे करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जो काही तुमचा जिल्हा असेल, तालुका असेल किंवा वार्ड असेल, तर जिथे तुम्हाला जी शाळा आहे त्या शाळेसाठी जो वॉर्ड आहे तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर फादर नेम फुलमध्ये टाकायचं आहे, तर आडनाव, फर्स्ट नाव आणि मिडल नाव अशा प्रकारे ही टाकून घ्यायचं आहे. सेम मराठीमध्ये देखील करून घ्यायचं आहे. डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिक इथे आलेले दिसेल. जेंडर इथे तुम्हाला मेल फिमेल हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मुलाचं वय किती आहे ते इथे ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन आलेलं दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे तुम्ही जिथे राहताय, ज्या ठिकाणचं तुमचं भाडे करार असेल किंवा त्या ठिकाणी तुमचं स्वतःचं घर असेल तो इथे तुम्हाला ॲड्रेस द्यायचा आहे. जो तुमचा रहिवासी पुरावा म्हणून तुम्ही जे कागदपत्र देणार आहे त्यावरील ॲड्रेस आणि या फॉर्ममधील ॲड्रेस दोन्ही एकसारखं असणं गरजेचं आहे. हे सर्व ॲड्रेस भरल्यानंतर आपल्याला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे सिलेक्ट करावं लागतं. ते कसं करायचं ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. इथे सर्व माहिती भरताना तुमचा जे काही जिल्हा असेल, तालुका असेल, गाव असेल ते इथे अचूक निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढची स्टेप आपल्यासमोर ओपन झालेली दिसेल. यामध्ये ॲड्रेस कसा भरायचा हे तुम्हाला मी वरती सांगितलं, त्याप्रमाणे इथे तुम्हाला सगळा हा ॲड्रेसचा पोर्शन आहे तो इथे भरून घ्यायचा आहे आणि इथे सेव्ह बटन दिसेल आपल्याला, यावरती एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर नेक्स्ट पेज जे आहे ते ओपन झालेलं दिसणार आहे. नेक्स्ट पेजमध्ये आपल्याला बघा या प्रकारे इथे सर्व माहिती जी आहे ती भरून घ्यायची आहे. ठीक आहे. आपण सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक केलं, त्यानंतर आपल्याला एक असा सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस हा जो एक पॉपअप असा आलेला दिसेल, यावरती तुम्ही एकदा क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर तुमच्या घराचं जे लोकेशन आहे ते लोकेशन तुम्हाला मॅपवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर गुगल मॅप उघडेल. त्यामध्ये तुम्हाला एक रेड डॉट भेटेल, रेड डॉट बलून. तो बलून तुमच्या घरावर नेऊन ठेवायचा आहे. समजा तुमचं घर इथं आहे तर तो बलून जो आहे तो असा माऊसच्या कर्सरने आणून इथे घरावरती आणून असा ठेवायचा आहे. ते ठेवल्यानंतर आपल्याला इथून परत सेव्ह या बटनवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह या बटनवरती क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारचा तो मॅप असणार आहे. तर तुमचं घर समजा इथे आहे तर तुम्हाला हा रेड कलरचा बलून या घराच्या इथे आणून ठेवायचा आहे आणि सेव्ह आणि अपडेट यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा एक पॉपअप आलेला दिसेल. ठीक आहे. यावरती एकदा ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमचं घराचं लोकेशन जे आहे ते सेट झालेलं दिसेल. तुम्हाला हे घराचं लोकेशन चेंज करण्यासाठी 5 वेळेस चान्स दिला जातो. 5 वेळेस तुम्ही घराचे लोकेशन जे आहे ते चेंज करू शकता. त्यानंतर तुम्हाला तो ऑप्शन दिला जात नाही. तर तुम्हाला त्यावेळेस फॉर्म डिलीट करून परत नवीन भरावा लागणार आहे.
तर त्यानंतर आपण पुढे बघा सर्व माहिती सर्व भरून घेतल्यावर सेव्ह केलं आहे. सेव्ह केल्याच्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण दुसरा पेज जे आहे तो ओपन झालेला दिसेल. तुम्ही इथे पाहू शकता. आता दुसरे टॅब जे आहे तर यामध्ये आहे ॲप्लिकेशन. आता ॲप्लिकेशनमध्ये काय काय आपल्याला भरायचं आहे, तर सगळ्यात पहिले इथे आपल्याला स्टँडर्ड निवडण्यासाठी विचारेल. तर जे काही मुलाचे वय असेल त्या वयानुसार इथे LKG, प्रायमरी किंवा फर्स्ट स्टँडर्ड हे इथे आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रिलिजन, या ठिकाणी तुम्ही काय कास्ट आहे तुमची ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायला विचारेल. तर इथून आपण आपली रिलिजन जे असेल ते इथून सिलेक्ट करणार आहे. आपला धर्म जो आहे तो इथून निवडायचा आहे. त्यानंतर कॅटेगरी इथे निवडण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, तो आपण इथून कॅटेगरी देखील निवडून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. हे एवढं केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज आलेलं दिसेल. तर इथे आपल्याला ॲड्रेस प्रूफमध्ये तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ आहे का विचारलं तर इथे येसवरती क्लिक करायचं आहे. बर्थ सर्टिफिकेट येसवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला इथे इन्कम सर्टिफिकेटवरती येस करायचे, आणि जर तुमच्याकडे जातीचा दाखला असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट यावरती येस करायचं आहे. त्यानंतर सेव्ह या बटनवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह बटनवरती क्लिक कराल त्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज जे आहे ते ओपन झालेलं दिसेल. या पेजमध्ये तुम्हाला काय काय माहिती बघायला मिळेल, तर तिसरी टॅब जी आहे ती आपल्याला ओपन झालेली दिसेल. यामध्ये शाळा जी आहे ती आपल्याला निवडायची असते. यामध्ये 1 किलोमीटर, त्यानंतर 1 ते 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटरपेक्षा जास्तीच्या शाळा तुम्हाला इथे सिलेक्ट करता येतात. तर इथे आपण बघू शकताय की आपल्याला अशा प्रकारे शाळांची यादी जी आहे ती संपूर्ण आलेली दिसेल. तर इथे आपल्याला ही सिलेक्ट करायचं आहे ज्या शाळा आपल्याला पाहिजेत. शाळेचं बोर्ड असेल, मीडियम कोणतं आहे, शाळा कधी कोणत्या लेवलसाठी आहे, कितवीपर्यंत आहे, मिनिमम एज किती पाहिजे, त्यानंतर मॅक्झिमम एज कितीपर्यंत चालतं, किती सीट्स अवेलेबल आहेत, किती किलोमीटर आहे त्या शाळेचं एरियल डिस्टन्स, त्यानंतर वॅकन्सी किती आहेत, हे सर्व आपल्याला इथे बघायला मिळतं. तर इथून आपल्याला शाळा निवडायच्या आहेत आणि सेव्ह बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर सर्व शाळा निवडल्यानंतर आपल्याला असं पेज दिसेल. त्यानंतर आपल्याला एकदा सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आपल्याला असा एक पॉपअप आलेला दिसेल, स्कूल सिलेक्शन सेव्ह सक्सेसफुली. तर इथे आपली शाळा जी आहे ती सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे. तेव्हा इथे ओके बटनवरती एकदा क्लिक करायचं आहे. एवढं केल्यानंतर पेज जे आहे ते थोडंसं असं लोडिंग होईल. लोडिंग झाल्याच्यानंतर आपल्यासमोर शाळांची नावे आणि त्या शाळेचा संपूर्ण पत्ता वगैरे आपल्याला इथे बघायला मिळेल. इथे आपण क्लिक केल्यानंतर यावर क्लिक केल्यावर तुम्हाला शाळेचा पत्ता आणि सर्व माहिती जी आहे ती बघायला मिळेल. त्यानंतर पुढचं ऑप्शन येतो, तर तो म्हणजे इथे शाळेचे सर्व जे आहे माहिती आपल्याला बघायला मिळेल. आणि त्यानंतर फायनल स्टेप येते, ती म्हणजेच फॉर्म सबमिशनची. फॉर्म सबमिशन करण्याअगोदर सर्व माहिती तुम्ही भरलेली, म्हणजेच तुमचं फर्स्ट नेम असेल किंवा जन्मतारीख असेल, वडिलांचं नाव असेल, आईचं नाव असेल, उत्पन्नाचा दाखल्यावरती उत्पन्न किती आहे आणि फॉर्ममध्ये किती भरलं आहे, सर्व बरोबर आहे का, हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर प्रवेश घेण्यासाठी निवडलेली स्टँडर्ड, त्यानंतर तुमचा धर्म, तुमचा भरलेला संपूर्ण पत्ता, तुमचा जिल्हा आणि गुगलचा ॲड्रेस, ह्या सर्व गोष्टी बरोबर आहेत का एकदा तुम्हाला चेक करायचं आहे. सगळं बरोबर असेल तरच तुम्हाला फॉर्म पुढे सबमिट करायचा आहे. जर तुम्हाला असं काही वाटलं की आपला फॉर्म चुकला आहे तर तुम्ही इथे डिलीट ॲप्लिकेशन यावरती क्लिक करून फॉर्म डिलीट करून परत नवीन फॉर्म तुम्ही भरू शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी यासाठी सांगतो आहे कारण की फॉर्म सुरू झाल्यानंतर भरपूर पालक लवकर फॉर्म भरण्याच्या नादामध्ये चुकीची माहिती भरतात आणि नंतर लॉटरीमध्ये नंबर लागल्यानंतर काही कारणांमुळे तुमच्या स्वतः झालेल्या चुकांमुळे मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सावध करण्यासाठी हा एक मी डेमो व्हिडिओ करत आहे. यातून तुम्हाला काय काय चुका होतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्या चुका तुम्ही टाळा. आणि इथे तुम्ही पाहू शकता अर्ज सबमिट करण्यापूर्वी खालील दिलेल्या गुगल लोकेशननुसार घरावरील बलून अचूक सेट करा. जर चुकीचे लोकेशन दर्शविल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
इथे देखील तुम्हाला हे सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, हे सर्व बरोबर असेल तर तुम्हाला कन्फर्म या बटनवर क्लिक करायचं आहे. युअर ॲप्लिकेशन इज कन्फर्म नाव असं तुम्हाला येईल आणि ओके बटनवरती तुम्ही ज्यावेळेस क्लिक करता त्यानंतर तुमचा इथे कन्फर्म अँड सबमिटचा एक बटन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके या बटनवर क्लिक केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल तुम्हाला करता येणार नाही. जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला कन्फर्म या बटनवरती क्लिक करण्याच्या अगोदरच त्या फॉर्ममध्ये काही दुरुस्ती असेल तर तो फॉर्ममध्ये दुरुस्ती करता येईल किंवा तो फॉर्म डिलीट करून नवीन फॉर्म भरता येणार आहे. एकदा तुम्ही कन्फर्म केलं तर त्यानंतर त्यामध्ये कुठलीही चेंजेस करता येत नाही. सर्व फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला जनरेट PDF हा एक ऑप्शन इथे दिसेल, यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या भरलेल्या फॉर्मचा PDFचा प्रिंट जो आहे तो अशा प्रकारे काढून घेऊ शकता. तर ही महत्त्वाची माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.